पश्चिम आखातात युद्ध सुरू आहे, त्याचे परिणाम जग भोगतंय. भारतही त्यापासून अलिप्त नाही. राज्यभरात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. सिलेंडर तुटवड्याच्या भीतीनं एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी दिसते. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नागरिक जीवनावश्यक वस्तूंसाठी जीवाचा आटापिटा करताना दिसतात, तर गॅसचा तुटवडा असल्यानं नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीनं सकाळपासूनच नागरिक गॅस वितरण ऑफिस बाहेर रांगा लावत आहेत. गॅस एजन्सी समोर सकाळी 5 वाजल्यापासून नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे, तर गॅस मिळणार की नाही या भीतीनं उपाशीपोटी नागरिकांनी ठाणही मांडलाय. पुण्यात ग्राहकांना एजन्सीच्या दारात सिलेंडरचं वाटप करू नका. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गॅस एजन्सीजना या सूचना दिलेल्या आहेत. पूर्वीप्रमाणे घरी सिलेंडर पोहोच करा असं देखील पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं सांगितलं गेलंय. गॅस टंचाई विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. गॅस सिलेंडरचा पोस्टर हातात घेऊन विधान भवन परिसरात त्यांनी घोषणाबाजी केली. भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासमोर त्यांनी घोषणाबाजी केली आहे. नागरिक गॅस टंचाईनं त्रस्त असताना सरकार झोपलंय अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी केली आहे. तर सरकारच्या पापाचे परिणाम जनतेला भोगावे लागत असल्याचाही टोला पटोलेंनी लगावलाय. मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत. कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे. आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही. यांनी कोणाच्या हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एप्स्टीन फाईलच्या परिणामामुळे, यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सुटता येणार नाही. ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो. सरेंडर त्यांनी द्यावे ही भूमिका आमची आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका राज्यासह भिवंडीमधल्या सुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांना देखील बसलाय. स्वयंपाकी कामगारांसह हॉटेल मालक चिंतेत सापडलेत, तर किचनमध्ये चुली पेटू लागल्यात. हॉटेलच्या किचनमधील 90% मेन्यू गायब झालाय. प्रॉब्लेम तर सगळीकडे आलीच आहे. त्याच्यामध्ये आता एकच सिस्टम झालंय की आता सकाळचं जे नाश्त्याचं सिस्टम आम्ही ते बंद करून टाकलंय. आता फक्त जेवणचा कार्यक्रम चालू आहे आमच्या इथे दुपारी आणि संध्याकाळी. ते पण आता पूर्ती कधी होणार आहे सिलेंडरचे माहीत नाहीये. 1-1.5 दिवसाचा स्टॉक आहे आमच्याकडे, ते बघू. त्याच्यानंतर आता काय येतं वरून, काय ऑर्डर्स येतात. सिलेंडर जर भेटले तर पुढे चालू, नाहीतर आम्ही दुसरे पण एक पर्याय बघतोय की जर इलेक्ट्रिक शेगडी काहीतरी आला, नाहीतर कोलची शेगडी मिळाली तर त्याच्यामध्ये आम्ही करून बघू. बऱ्याच मुंबईकरांचा आवडता पदार्थ म्हणजे जिलबी, आणि ही जिलबी आता इंडक्शनवर बनवण्याची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईमधल्या हॉटेल उद्योगावर जाणवू लागलाय. गॅसचा तीव्र तुटवडा सुरू असल्यानं आता इंडक्शनवर जिलबी करताना दुकानधारक दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील अनेक हॉटेलचं शटर डाऊन झालंय. व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. युद्धाची झळ आता सांगली जिल्ह्याला पूर्णपणे बसताना दिसतेय. आज सकाळपासून सांगलीतील अनेक हॉटेलचं शटर डाऊन झालेले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे कालपासून काही हॉटेलमध्ये कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक होत होता, परंतु आज सकाळपासून सांगलीमधले अनेक हॉटेलचं शटर बंद झाल्याचं चित्र आहे. आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धाची झळ आता सांगली जिल्ह्याला पूर्णतः बसत असल्याचे पाहावयास मिळतं. सांगली जिल्ह्यातील हॉटेल्स आणि अनेक खानावळी आता आजपासून बंद होण्यास सुरुवात झालेली आहे.
सध्या मी सांगलीतील नवरत्न या हॉटेलसमोर आहे आणि या हॉटेल आता हे जे हॉटेल आहे ते गॅसचा पुरवठा नसल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर या हॉटेलच्या शटरवरती गॅस पुरवठा बंद असल्यामुळे हॉटेल बंद आहे, आपल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व असा फलक लावण्यात आलेला आहे. अशीच परिस्थिती सांगलीतील अनेक हॉटेल्सवरती आहे. हे नवरत्न हॉटेल सांगलीतील प्रसिद्ध हॉटेल आहे. सांगलीकरांचा अनेक ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी रेलचेल असते, परंतु मुख्य रस्त्यावर असणारं हॉटेल देखील आता बंद झालेलं आहे. कालपासून अनेक हॉटेल्समध्ये कोळशाच्या शेगडीवरती स्वयंपाक केल्याचं पाहाव्यास मिळत होतं, परंतु औद्योगिक गॅसचा पुरवठा आता पूर्णतः ठप्प झाल्याची परिस्थिती सांगलीमध्ये आहे. त्यामुळे हॉटेल्ससह अनेक खानावळी देखील आता बंद झालेल्या आहेत. सांगलीमध्ये मोठे कॉलेजेस असल्यामुळे या ठिकाणी अनेक बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी या सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत, परंतु आता खानावळी तसेच मेस बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची देखील मोठी अडचण होत असल्याचं पाहाव्यास मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी चहा देखील बंद झालेला आहे. रस्त्यावरील वडापाव देखील आता बंद झाल्याचे चित्र आहे, कारण की व्यावसायिक गॅसचा जो पुरवठा आहे तो गेल्या 2 दिवसापासून पूर्णतः ठप्प झाल्याचा पाहाव्यास मिळत आहे. त्यामुळे ही हॉटेल्सवरती ही परिस्थिती आहे ती ओढावलेली आहे. अशीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातील अनेक हॉटेल्सवरती आलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स आता शटडाऊन झालेले आहेत. कॅमेरामॅन सुजितसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली. तर गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद झाल्यानं पंढरपुरात भाजी मार्केट पूर्णपणे ओस पडलेलं दिसतंय. केवळ 10%च भाजी विक्री होत असून खराब झालेली भाजी दररोज जनावरांना किंवा कचऱ्यात टाकण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. त्यामुळे युद्धाची झळ गॅस हॉटेल नंतर आता थेट सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना बसतीये. पंढरपुरातील भाजी मार्केट पूर्णपणे ओस पडलेलं दिसतंय. हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये भाजी घेऊन जातात, मात्र एकीकडे हॉटेल बंद झालेले आहेत, गॅस सिलेंडर उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्याचा अर्थातच भाजीपाला विक्रेत्यांना देखील परिणाम सहन करावा लागतोय. त्यांच्या भाज्या विकल्या जात नाही आहेत, परिणामी त्याचे दर कोसळत आहेत आणि जो शिल्लक भाजीपाला आहे तो जनावरांना खाऊ घातला जातोय किंवा फेकून देण्याची देखील वेळ उद्भवतीये. व्यावसायिक गॅस टंचाईमुळे लाकूड आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे. नागपुरात लाकूड आणि कोळशाच्या मागणीत सुमारे 30% वाढ झाली आहे. कॅटरर्स, रेस्टॉरंट आणि हॉटेल मालकांकडून लाकूड कोळशाची मागणी वाढली आहे. कमर्शियल सिलेंडरचं वितरण पूर्णपणे बंद केल्यानं मागणीत वाढ झाली आहे. नागपुरात लाकडी कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलो मिळतोय, तर नागपुरात लाकूड 350 ते 400 रुपये प्रतिमन मिळतंय. ची अनुपलब्धता आणि त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत त्याचा आता लाकूड आणि जे कोळसा विक्रेते आहेत त्याच्यावरही परिणाम होत असलेला दिसून येऊन राहिलेला आहे. त्यांचा जो रोजचा जो व्यापार होता त्या व्यापारामध्ये आता वाढ झालेली आहे. आपण सध्या नागपुरातील महाल परिसरातील एका कोळसा आणि लाकडाचे जे व्यापारी आहेत त्या दुकानामध्ये आहोत. या दुकानात गेल्या 1-2 दिवसांपासून जे आहे ते विक्रीमध्ये जी आहे ती लक्षणीय वाढ झालेली आहे. आपल्यासोबत आहेत जयस्वाल साहेब आहेत, या दुकानाचे मालक आहेत. जयस्वालजी, काय सांगाल नेमकी पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता 2-4 दिवसात परिस्थिती काय बदलली? पूर्वी काही माल वगैरे आपला विकत नव्हता, परंतु आता गॅस शॉर्टेजमुळे 30% वाढ झालेली आहे. पहिल्यांदा आमच्याकडे आले कॅटरिंग वाल्यांना त्यांना सिलेंडर भेटत नाही तर ते आमच्या इकडून काड्या घेऊन जाऊन राहिले. त्याच्यानंतर आता 2 दिवस झाले आता हॉटेलवाले येऊन राहिले. आता तुमच्या समोर तो गुपचूप आलेला आहे. छोटे मोठे व्यावसायिक येणे चालू झालेले आहेत. तर काय खास करून काय घेऊन जात आहेत? लाकूड घेऊन जात आहेत की कोळसा? आणि कोळशामध्ये लाकडी कोळसा, दगडी कोळसा? लाकडी कोळसा, कांडी कोळसा, दगडी कोळसा आणि काळ्या सर्वांवर जोर आलेली आहे. यात आता किमती वाढल्या का कोळशाच्या असतील किंवा नाही, सध्या नाही वाढल्या. आपल्याजवळ जुना स्टॉक आहे.